नमस्कार. आपलं कॉन्ट युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. आज आपण एक नवीन विषय सुरू करतोय, तो म्हणजे ॲव्हरेज. लहानपणी लहानपणापासूनच तुम्ही ॲव्हरेज हा टॉपिक बघितलाच असेल. ॲव्हरेज म्हणजे काय? आपण आतापर्यंत एक फॉर्म्युला शिकत आलो आहोत. ॲव्हरेज म्हणजे सम ऑफ ऑल व्हॅल्यूज अपॉन टोटल नंबर ऑफ व्हॅल्यूज असं आपण शिकलोय. म्हणजेच काय? आपल्याकडे ज्या काही संख्या होत्या, त्या संख्यांची बेरीज आपण करत होतो आणि डिवायडेड बाय एकूण संख्या आपण करत होतो. जसं की आता जर मी एक्झाम्पल घेतलं, जर माझ्याकडे 4 स्टुडंट आहेत, S1, S2, S3 आणि त्यांना एका विषयाचे हे 4 मार्क समजा इथे मिळालेले आहेत. समजा जर S1 ला मॅथ्स मध्ये 50 मार्क मिळाले, S2 ला 60 मार्क मिळाले, S3 ला 70 मार्क मिळाले, S4 ला 80 मार्क मिळाले. आणि जर मी म्हटलं की मला या पूर्ण मॅथ्स मार्कांचे जर मला ऍव्हरेज काढायचं असेल, तर आपण काय करत होतो? आपण सिम्पली त्या मार्कांची आधी आपण ऍडिशन करत होतो. म्हणजे 50 अधिक 60 अधिक 70 अधिक 80 आणि डिवायडेड बाय जितके नंबर ऑफ स्टुडंट्स आहेत. इथे स्टुडंट्सची संख्या किती आहे? 4 आहे. मग ह्याचा जे काही माझा आन्सर जे काही येईल, ते मी त्याला काय म्हणत होते? मी त्याला ऍव्हरेज असं म्हणत होते. हे ऍव्हरेज आतापर्यंत आपण असे शिकत आलो आहोत. पण या व्यतिरिक्त हे ऍव्हरेजचा अर्थ आहे, तो आपण पुढे बघूयात. आता सगळ्यात पहिले काही ऍव्हरेजची प्रॉपर्टी आहे. ऍव्हरेजच्या प्रॉपर्टी मध्ये पहिली प्रॉपर्टी जी आहे, ती आहे सेम ऑपरेशन सेम इफेक्ट ऑन ऍव्हरेज. जसं की समजा माझ्याकडे 5 नंबर आहेत. एक माझा नंबर आहे, एक ए आहे, दुसरा सपोज माझ्याकडे 5 नंबर्स आहेत. एक ए आहे, एक बी आहे, एक सी आहे, एक डी आहे आणि एक ई आहे. आणि याचं ऍव्हरेज माझं याचं जे काही माझं ऍव्हरेज आहे, ते माझं एव्हीजी असं येत आहे. काय आहे? माझ्याकडे 5 नंबर्स आहेत. ते नंबर्स कोणतेही असू शकतात. त्या नंबर्सच्या वेगवेगळ्या व्हॅल्यूज असू शकतात आणि त्याच्या करस्पॉन्डिंग त्याचे जे काही ऍव्हरेज आहे, ते आपण फॉर्म्युलाने वर दिलेल्या मागे पाहिलेल्या फॉर्म्युलानुसार आपण त्याचा ऍव्हरेज काढू शकतो. आता पहिली प्रॉपर्टी काय म्हणतो? जर मी माझा हा जो प्रत्येक नंबर आहे ना, तो जर नंबर 5 ने वाढवला तर काय होईल ते बघूया. जर ए ला मी 5 ने वाढवलं, बी ला मी 5 ने वाढवलं, सी ला मी 5 ने वाढवलं, डी ला मी 5 ने वाढवलं आणि ई ला मी जर 5 ने वाढवलं. आणि आता काय करायचंय? मला नवीन ऍव्हरेज काढायचंय. समजा जर मी इथे लिहिलं की मला एक नवीन ऍव्हरेज काढायचं, या कोणाचं हे जे 5 माझे नवीन नंबर्स आले आहेत, मला या नंबर्सचं नवीन ऍव्हरेज काढायचं आहे. तर आता नवीन ऍव्हरेज काढण्यासाठी परत मला काय करावं लागेल? हे जे नंबर्स आहेत, या नंबर्सची मला सम करावी लागेल. बरोबर. आणि डिवायडेड बाय माझे नंबर्स तर बदलत नाहीये, त्याच्यामुळे मला काय करावं लागेल? इथे 5 करावं लागेल. तर आता इथे करताना मला इथे काय करेल? मी मी असा लिहू शकते या समला ए प्लस बी प्लस सी प्लस डी प्लस ई प्लस, म्हणजे मी काय करते बेसिकली, मी फक्त माझे जे काही व्हेरिएबल्स आहेत ते एकीकडे घेते. आणि आता जे काही माझे 5 नंबर्स आलेत, त्याची सम मी इथे लिहिणार आहे. म्हणजे 5 अधिक 5 10 आणि 5 15 आणि 5 20 आणि 5 25, म्हणजे याची सम काय होणार? 25 होणार. आणि डिवायडेड बाय 5 असं होणार. आता तुम्ही इथे बघू शकता, हे जे आले आहे ए बी सी डी ई अपॉन 5, हेच म्हणजे काय आहे? हे म्हणजे माझं प्रिव्हियस वाला ऍव्हरेज आहे. हे ऍव्हरेज आहे. याचा ऍव्हरेज आपण काढलं होतं. हे ऍव्हरेज कसं आलं होतं? जेव्हा मी या नंबर्सची सम करेल आणि
जेव्हा मी या नंबरची सम करेल, ए प्लस बी प्लस सी प्लस डी प्लस ई डिवायडेड बाय 5 जेव्हा मी करेल, तेव्हा मला माझं ऍव्हरेज मिळत होतं. मग मी न्यू ऍव्हरेज काढताना काय केलं, प्रत्येक नंबर 5 ने वाढवला. त्या 5 नंबर वाढवल्यानंतर मी असं लिहिलं. तर मला नंतर असं लक्षात आलं की ए प्लस बी प्लस सी प्लस डी प्लस ई डिवायडेड बाय 5 म्हणजेच काय, माझं ऍव्हरेज आहे. म्हणजे मी असं लिहू शकते, याला ऍव्हरेज प्लस 25 अपॉन 5 इज इक्वल टू माझं काय आहे, न्यू ऍव्हरेज आहे. ऍव्हरेज काय आहे माझं, ए प्लस बी प्लस डी अपॉन 5 म्हणजे मी काय केलं, हा जो माझा डिनॉमिनेटर हा कॉमन होता, त्याला मी सेपरेट केलं. सेपरेट केल्यावर कसं दिसेल ते, ए प्लस बी प्लस सी प्लस डी प्लस ई अपॉन 5 प्लस 25 अपॉन 5. तर याचंच म्हणजेच काय आपलं, हे ऍव्हरेज आहे. आता याचं काय होणार, ऍव्हरेज प्लस 25 5 म्हणजे आन्सर काय आलं माझं, ऍव्हरेज प्लस 5. म्हणजे काय, मी काय केलं, त्या ज्या नंबर्स, जर 5 ने जर माझे नंबर्स वाढत असतील, तर माझं येणारं जे ऍव्हरेज आहे ते सुद्धा 5 ने वाढेल. म्हणूनच मी इथे पहिली प्रॉपर्टी इथे काय दिली आहे, सेम ऑपरेशन सेम इफेक्ट ऑन ऍव्हरेज. म्हणजे जे काही तुम्ही अरिथमेटिक ऑपरेशन, आपले अरिथमेटिक ऑपरेशन्स कोणते कोणते आहेत, अरिथमेटिक ऑपरेशन्स कोणते कोणते आहेत, आपण ऍडिशन करत असतो, किंवा आपण सबट्रॅक्शन करत असतो, किंवा आपण मल्टिप्लिकेशन करत असतो, किंवा आपण डिव्हिजन करत असतो, किंवा आपण पर्सेंटेज काढत असतो. हे काय झालं, आपले हे बेसिक अरिथमेटिक ऑपरेशन झाले. आपण जर ही प्रॉपर्टी काय म्हणतो, जेव्हा नंबर्सवर आपण ऍड करू किंवा सबट्रॅक्ट करू, मल्टिप्लाय करू, डिव्हिजन करू किंवा पर्सेंटेज काढू कुठल्या नंबरचं, तर तो सेम इफेक्ट आपल्याला त्यांच्या ऍव्हरेज वर पण दिसणार आहे. जर तुम्ही 5 नंबरचा एखादा नंबर जर 4 ने कमी केला आणि त्याचे जर ऍव्हरेज येईल, तर ऍव्हरेज पण 4 ने कमी करेल. जर ते 5 नंबर तुम्ही 10% वाढवले, तर त्याचं ऍव्हरेज सुद्धा 10% वाढणार आहे. आता आपण इथे काही एक्झाम्पल्स आहेत या याच्यावर, ते एक्झाम्पल्स आपण इथे समजून घेऊया. बघा काय दिलंय त्यांनी सुरुवातीला, ऍव्हरेज क्रेडिट कार्ड एक्सपेंडिचर ऑफ 30 कस्टमर इज 6,000. म्हणजे काय, टोटल 30 कस्टमर आहेत आणि त्यांनी काय घेतलंय, क्रेडिट कार्ड घेतलंय. आणि त्याचा क्रेडिट कार्डचा जो काही खर्च येतोय, त्याचं जे काही ऍव्हरेज येतं ते किती दिलंय मला, 6,000 दिलंय. म्हणजे आपले टोटल कस्टमर किती आहे, टोटल ग्राहक किती आहे, टोटल कस्टमर किती आहे, 30 आहे. आणि त्या 30चा ऍव्हरेज, म्हणजे जो काही त्याचा खर्चाचा जो काही ऍव्हरेज आहे तो किती दिलाय त्यांनी, 6,000 असा दिला. बरोबर. त्यानंतर तो काय म्हणतोय, अ कॅशबॅक ऑफ ₹500 गिवन ऑन इच कस्टमर. म्हणजे काय, या 30 कस्टमरला प्रत्येकाला ₹500 कॅशबॅक दिला. कॅशबॅक म्हणजे तुम्हाला माहिती आहे, तुम्ही युपीआय पेमेंट करता, तुम्ही एखादा पेमेंट केल्यावर तुम्हाला कॅशबॅक मिळतो. म्हणजे काय, तुम्हाला सम अमाऊंट ऑफ मनी त्यातून डिडक्ट होऊन मिळते, त्यातून कमी करून मिळते. म्हणजे काय, प्रत्येक कस्टमरला ₹500 परत मिळणार आहे. असे टोटल किती कस्टमर आहेत आपले, 30 कस्टमर, आणि प्रत्येकाला ₹500 कमी मिळणार आहे. तर जर तुम्ही मॅन्युअली जर काढायला गेले, तर तो खूप, त्याचं जेव्हा सोल्युशन तुम्ही काढाल ते तुम्हाला खूप लॉंग कट असेल. आता मी मागे जी प्रॉपर्टी तुम्हाला समजवली, त्या तीच प्रॉपर्टी आपण इथे लावूया. आता इथे काय होतंय, 30 जणांना प्रत्येकाला ₹500 कमी. म्हणजेच काय, आपल्या ऍव्हरेज मधनं मला काय करावं लागतील, ₹500 मायनस करावे लागतील. म्हणजे माझा आन्सर काय होणार, 0,0,5,500. म्हणजे काय, मी 500 ही अमाऊंट सेम नंबर मधनं मायनस करते. मग आम्ही 5 नंबर्स घेतले होते, तर असं कन्सिडर करा, ते 5 नंबर्स ऐवजी इथे 30 कस्टमर आहे, तिथे मी काय करत होते, 5 नंबरनी वाढवत होते. इथे मी काय करणार आहे, तेच नंबर 500 ने कमी करणार आहे. जर मी आता नंबर 500 ने कमी करते, म्हणजे नेट रिझल्ट मध्ये मला माझा ऍव्हरेज सुद्धा 500 ने कमी करावं लागेल. म्हणून माझा आन्सर इथे काय होणार, 5,500.
आता एक तसंच मी एक इथे दुसरं एक्झाम्पल घेते, ते मी आधी ते आता आपण बघूया. आता इथे काय म्हणताय, ऍव्हरेज ऑफ 30 नंबर इज 15 if each number is first increased by 10 and then double what is the new average. म्हणजे काय, आता इथे आपल्याकडे टोटल नंबर किती आहे, 30 आहे, त्याचा ऍव्हरेज किती दिलाय, 50 दिलाय. आता मी काय करते, प्रत्येक नंबर हा मी 10 ने वाढवते आणि त्यानंतर त्याचा जे काही आन्सर येईल ते मला सिम्पली डबल करायचंय. मग जे काही माझं न्यू ऍव्हरेज असेल ते आपल्याला इथे कॅल्क्युलेट करायचंय. तर प्रॉपर्टीनुसार काय होईल, जर एक प्रत्येक नंबर मध्ये जर मी 10 ने इन्क्रीमेंट करते तर नेट रिझल्ट मध्ये माझं ऍव्हरेज किती वाढणार आहे, 50 ने माझं ऍव्हरेज पण किती ने वाढणार आहे, 10 ने वाढणार आहे. तर मी इथे डायरेक्ट लिहू शकते, न्यू ऍव्हरेज इज इक्वल टू 50 प्लस 10. म्हणजे माझा आन्सर काय येणार, 60 येणार. माझा न्यू ऍव्हरेज किती होणार, 60 होणार. आणि नंतर आपल्याला काय करायचे, सिंपल देन डबल. तर आता डबल तुम्ही करू शकता. तर माझा रिक्वायर्ड आन्सर काय येईल, 60 इंटू 2 120. माझा आन्सर काय येणार, 120. म्हणजे ही प्रॉपर्टी तुम्हाला नक्कीच समजली असेल, सोपी आहे. त्यानंतर आपल्याला एक दुसरी प्रॉपर्टी ऍव्हरेजची बघायची आहे, ती म्हणजे इक्वल गॅप जस्ट पिक मिडल द वन. म्हणजे काय, समजा जर मी तुम्हाला 5 नंबर दिले, रॅन्डम नंबर, समजा एक 20 दिला, एक 50 दिला, एक 30 दिला, एक 60 दिला आणि 40 दिला. आणि मी जर म्हटलं की याचं मला ऍव्हरेज सांगा, तर ऍव्हरेज तुम्ही कसं सांगाल, सेम तुम्ही कराल, त्याची ऍडिशन कराल, डिवायडेड बाय 5 कराल, बरोबर. पण मी आता इथे मला आता मी इथे काय करते, हे जे माझे जे नंबर्स आहेत त्या नंबर्सची मी सगळ्यात सुरुवातीला एक तर असेंडिंग किंवा डिसेंडिंग ऑर्डर इथे मी लावून घेते, जेणेकरून माझे कॅल्क्युलेशन मला सोपे जातील. आता याची असेंडिंग ऑर्डर काय येणार, सगळ्यात सुरुवातीला काय येणार, 20 येणार, मग काय येणार, 30 येणार, मग काय येणार, 40 येणार, मग काय येणार, 50 येणार, मग काय येणार, 60 येणार, बरोबर. आता तुम्ही काय करा, आता जर मी याच्यातली गॅप, समजा या दोघांमधली जर मी गॅप पकडली, तर तुम्ही बघा या दोन नंबर्स मध्ये जी काही गॅप आहे ही प्रत्येक वेळी 10-10 अशी येते. म्हणजे 20 अधिक 10 30, 30 अधिक 10 40, 40 अधिक 10 50 आणि 50 अधिक 10 60. म्हणजे यांच्यातली जी काही गॅप आहे यांच्यातला जो काही डिफरन्स आहे तो सेम आहे. तर माझ्या येणारे जे काही ऍव्हरेज आहे ही कधी पण ऍव्हरेज ही माझी कधी पण मिडल टर्म अशीच येईल. ऍव्हरेज ही माझी मिडल टर्म येईल. आता याच्यातली मिडल टर्म काय आहे, याच्यातली मिडल टर्म काय झालं, 40. म्हणजे माझं ऍव्हरेज जे काय आहे ते 40 आहे. आपण क्रॉस चेक करून बघूया. जर मला याची ऍडिशन करायची, आता मला जर ऍडिशन करायची तर ऍडिशन किती होईल, 3 आणि 2 5, 50, 50 अधिक 50 100 आणि 6 आणि 4 10, म्हणजे ते 100. म्हणजे माझे टोटल किती झाले, 200 झाले. आणि माझे नंबर्स किती आहेत, टोटल 5 नंबर्स आहेत. म्हणजे माझा ऍव्हरेज काय येत आहे, 40 येत आहे. बघा, फॉर्म्युला मी जर लावला तरी माझा आन्सर 40च येत आहे. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं, जर एखाद्या सिरीज मध्ये नंबर सेम गॅप वाढत असतील तर त्यांचा ऍव्हरेज हा कधी पण काय होणार आहे, मिड टर्म अशी येणार आहे. जेव्हा कोणत्याही नंबरची गॅप ही सेम राहील तेव्हा ऍव्हरेज काय येणार आहे, प्रत्येक वेळी त्याची मिडल टर्म राहणार आहे, त्याची मिडल टर्म राहणार आहे. आता जर तुम्ही इथे बघू शकता, हे जे नंबर्स आहेत हे काय आहे, हे 5 नंबर्स आहे. म्हणजे काय आहेत, हे ऑड आहे. तुम्ही ऑड नंबरचा मिडल पॉइंट लगेच काढू शकता, 2 इकडे 2 इकडे मधला नंबर. पण आता हे जर नंबर इव्हन असतील तर काय करायचं, इव्हन नंबर असतील तर काय करायचं. आता मी तेच नंबर परत घेते. समजा जर मी एक नंबर घेतले 20, 30,
40, 50, 60 आणि 70. हे माझे टोटल नंबर्स किती झाले? 1, 2, 3, 4, 5 आणि 6. टोटल 6 नंबर झाले, म्हणजे इव्हन नंबर झाले. तर याचा ऍव्हरेज काढताना मिडल टू टर्म्स काढा. मिडल दोन टर्म्स कोणत्या त्याच्यात? 40 आणि 50. आणि या दोघांचं जे काही ऍव्हरेज येईल हे माझं पूर्ण सिरीजचं ऍव्हरेज. तर या दोघांचं ऍव्हरेज करण्यासाठी मला काय करावं लागेल? 50 अधिक 40 डिवायडेड बाय 2. म्हणजे माझा आन्सर काय येणार? 5 आणि 4 9, 90 डिवायडेड बाय 2 म्हणजे 45. 45 काय झालं म्हणजे ऍव्हरेज. तुम्ही फॉर्म्युलाने आन्सर चेक करू शकता. मग माझी ऍडिशन याचीच इतकी ऍडिशन किती आली होती? काहीतरी 200 कितीतरी आली होती, बरोबर? 3 2 4 5 5 5 10, हा 200 आणि प्लस 70 हे किती झाले होते? 270 झाले होते. आणि 270 डिवायडेड बाय जर मी 6 केलं तर ते 45 तसं येणारच आहे. म्हणजे जर ऑर सिरीज असेल तर कधी पण मिडल टू व्हॅल्यूज घ्यायचे आणि त्या दोघांची ऍव्हरेज काढायची. आता तुम्ही बघू शकता माझा ऍव्हरेज किती झालाय? 45 झालाय. म्हणजे 45 हा जो नंबर आहे हा 40 ने 5 पेक्षा जास्त आहे आणि 50 हा 45 हा 5 ने कमी आहे. म्हणजे हा इक्वल गॅपवर आपण या दोघांमधला नंबर फाइंड आउट करू शकतो. हा 5 ने लहान आणि 5 ने मोठा. म्हणजे काय? प्रॉपर्टी दुसरी काय म्हणते? इक्वल गॅप नंबर्स जस्ट पिक द मिडल वन. म्हणजे जी काही इक्वल गॅप असेल त्याचा नंबर मिळेल. आता ही जी मेथड सांगितली मी, हा जो कॉन्सेप्ट सांगितला, हा कधी कामात पडू शकतो? तेव्हा आपल्याला कॉन्झिक्युटिव्ह नंबरचं ऍव्हरेज काढायचं. एखाद्या वेळेस काय, समजा जर मी म्हटलं की इथे 4 कॉन्झिक्युटिव्ह इव्हन नंबर, 4 कॉन्झिक्युटिव्ह इव्हन नंबर्स काय येणार? 2, 4, 6, 8. हे काय झाले? 4 कॉन्झिक्युटिव्ह इव्हन नंबर झाले. आणि मला जर याचा ऍव्हरेज काढायचं असेल तर काय करावं लागेल? तर परत हे 2 टर्म्स करावं लागतील. 6 आणि 4, 6 अधिक 4 करायचे डिवायडेड बाय 2 करायचं. म्हणजे माझा आन्सर काय येणार? 5 येणार. म्हणजे माझं जे काही ऍव्हरेज येईल ते काही 5 येईल, बरोबर? आता समजा जर मी म्हटलं की इथे मी ऍव्हरेज ऑफ 7 कन्झिक्युटिव्ह ऑड नंबर, समजा जर मी म्हटलं तर माझे 7 कन्झिक्युटिव्ह ऑड नंबर काय येईल? 1, 3, 5, 7, 9, किती झाले? 2 2 4 5, 11 आणि 13. तर माझी मिडल टर्म काय आली? 7 आली. म्हणजे माझा ऍव्हरेज काय आला? 7 आला. अशा टाईपचे जे काही क्वेश्चन्स असते तेव्हा आपल्याला या प्रॉपर्टीने आपले जे काही आन्सर आहे ते पटकन कॅल्क्युलेट होऊ शकतात. आता याच्यावरचा आपण एखादा एक्झाम्पल बघूया. आता बघा इथे काय म्हणतोय? ऍव्हरेज ऑफ 8 consecutive even numbers written in ascending order is 17. म्हणजे काय? 8 कॉन्सिक्युटिव्ह इव्हन नंबर्स समजा जर मी इथे घेतले 1 2 3, 1 2 3 6 7 आणि 8, हे किती घेतलेत? 1 कॉन्सिक्युटिव्ह इव्हन नंबर घेतलेत मी आणि त्यांचा ऍव्हरेज किती दिले? 17 दिले. तर आता आपण बघत होतो ऍव्हरेज म्हणजे काय? मिडल टर्म बघत होतो. आता या 8 नंबर्स मध्ये मिडल टर्म कुठे येणार आहे माझी? या 2 नंबर्सच्या मध्ये माझी मिडल टर्म येणार आहे. आणि ती मिडल टर्म मध्ये काय असणार आहे? 17 असणार आहे. ऍव्हरेज म्हणजे काय? मिडल टर्म. आता हे 17 मला या 2 नंबर्सच्या मध्ये ऍडजस्ट करायचे. त्या ऍडजस्ट करण्यासाठी इव्हन नंबर समजा जर आपण बघितले तर इव्हन नंबर्स मध्ये किती नंबर्सची गॅप राहते? 2. फॉर एक्झाम्पल घेते 2, 4, 6, 8 हे माझे इव्हन नंबर आहे. तुम्ही बघू शकता या 2 इव्हन नंबर्स मध्ये माझी गॅप किती दिसते तुम्हाला? 2 2 ची दिसते. म्हणजे याचा अर्थ काय? या 2 नंबर्स मध्ये गॅप कितीची येणार आहे? प्रत्येक वेळी 2 2 ची येणार आहे. आणि या 2 2 म्हणजे इथे पण माझी गॅप कितीची असणार आहे? 2 ची असणार आहे. म्हणजे मला असे
दोन नंबर शोधायचे की ज्याचा मधला टर्म जर मी बघितला तो 17 आला पाहिजे. म्हणजे माझा हा टर्म इथे काय असेल, एक तर इथे 16 असेल आणि एक तर इथे 18 असेल. बरोबर. 16 म्हणजे 16 आणि 17 मध्ये जर तुम्ही गॅप बघितली तर ती गॅप किती येते, एकची येते. 17 आणि 18 मध्ये जर तुम्ही बघितली तर ती गॅप कितीची येते, एकची येते. मागेच मी तुम्हाला सांगितलं होतं आता थोड्या वेळापूर्वी की इक्वल डिस्ट्रीब्युशन आपल्याला इथे करायचंय. म्हणजे 16 जर आपण एक वाढवतोय, 16 अधिक 1 17, 17 अधिक 1 18, किंवा असं पण म्हणू शकतो 18तून 1 मायनस केला तर 17 आले आणि 17तून 1 मायनस केला तर 16 आले. म्हणजे 17 जो आहे हा या दोघांचा एक प्रकारे मिड पॉइंट झाला. म्हणजेच काय झालं आपलं इथे याचं ऍव्हरेज झालं. आता 16 - 2 किती होतील इथे, 14 येतील. 14 - 2 किती होतील, ते 12 येतील. 12 - 2 इथे किती होतील, 10 होतील. इथे कसं आहे आणि इकडे वाढत किती जातील, 18 अधिक 2 इथे काय होतील, 20 होतील. 20 अधिक 2 इथे काय होतील, 22 होतील. 22 अधिक 2 इथे काय होतील, 24 होते. म्हणजे माझ्या बघा, माझी जी काही सिरीज आहे, माझी जी काही असेंडिंग ऑर्डरची सिरीज आहे, 8 कंझिक्युटिव्ह इव्हन नंबर्स मी इथे कॅल्क्युलेट करू शकली आहेत. कोणते कोणते आहेत, 10, 12, 14, 16, 18, 20, 22 आणि 24. आणि माझा इथे 17 काय होतं, माझ्या इथे 17 काय होतं इथे, ऍव्हरेज. आणि ऍव्हरेज म्हणजे काय, मिडल टर्म होती माझी. त्यानंतर तो काय म्हणतोय, व्हॉट इज द ऍव्हरेज ऑफ लास्ट 3 नंबर्स. आता माझे लास्ट 3 नंबर्स कोणते आहेत, 20, 22 आणि 24. हे 3 नंबर्स आहेत आणि अधिक 36 आहेत आणि 53 आहेत. याचं मला काय करायचं, आता परत नवीन ऍव्हरेज काढायचंय. त्या ऍव्हरेजचा फॉर्म्युला मी सांगितला होता, काय असतो, टोटल सम अपॉन नंबर्स. म्हणजे आता माझे आधी हे 3 नंबर्स मला इथे पिक करावे लागतील. म्हणजे काय होणार, ते 20 अधिक 22 अधिक 24, आणि यांनी जे दिलेले दोन नवीन नंबर आहेत ते मला इथे घ्यावे लागतील. 36 अधिक 53. आता हे टोटल नंबर्स किती होतील, 1 2 3 4 आणि 5. डिवायडेडला मला इथे काय करावं लागेल, 5 करावं लागेल. आणि हे जे काही माझा आन्सर आहे ते आपलं रिक्वायर्ड आन्सर असेल. त्याचा आन्सर तुम्ही चॅट बॉक्स मध्ये टाका, मी चेक करेन. त्यानंतर अजून एक ऍव्हरेजची एक प्रॉपर्टी बघायची आहे, ती म्हणजे डेव्हिएशनची. डेव्हिएशन म्हणजे काय, एक एक एक्झाम्पल घेते मी. जे माझ्याकडे 5 स्टुडंट्स आहेत आणि त्या 5 स्टुडंट्सला मी काही चॉकलेट्स वाटले. चॉकलेट्स म्हणजे काय, की एकाला समजा जर मी 20 दिले, एकाला मी 30 दिले, एकाला मी 40 दिले, एकाला मी 50 दिले, 1 2 3 4, आणि एकाला मी जर 60 दिले. हे मी किती, हे 5 स्टुडंट आहेत आणि 5 स्टुडंटला मी इतके नंबर ऑफ चॉकलेट दिले. आता मला हे टोटल किती चॉकलेट्स दिलेत मी, 3 आणि 2 4, 5, 5 आणि 5 10, आणि हे परत 10 म्हणजे 200. माझे टोटल चॉकलेट इथे किती वाटलेत मी, 200 चॉकलेट मी इथे वाटलेत. बरोबर. हा पहिला स्टुडंट, हा दुसरा, हा तिसरा, हा चौथा आणि हा 5वा. 20 30 40 50 आणि 60 टोटल म्हणजे चॉकलेटचं किती, 200 चॉकलेट आहेत. आता मला असं करायचंय, मला हेच 200 जे चॉकलेट आहेत ते मला या 5 जणांमध्ये सेम प्रमाणात वाटायचे, इक्वल नंबर मध्ये वाटायचे. जर मला इक्वल नंबर मध्ये वाटायचे असतील तर मला प्रत्येकाला किती चॉकलेट द्यावे लागतील, 40 40 द्यावे लागतील. म्हणजे पहिल्या पर्सनला 40, दुसऱ्या पर्सनला 40, तिसऱ्या पर्सनला 40, चौथ्या पर्सनला 40 आणि 5व्या पर्सनला 40. याची पण टोटल माझी काय येणार आहे, 200 येणार आहे. जर मी प्रत्येकाला एक 40 40 चॉकलेट वाटले तरी 200 येणार आहे, आणि वरच्या केसमध्ये पण 200 येणार आहे. तर मग आता आपल्याला प्रॉपर्टी 3 म्हणजे ऍव्हरेजची तिसरी प्रॉपर्टी आहे डेव्हिएशन. डेव्हिएशनचा अर्थ काय, डेव्हिएशनचा अर्थ म्हणजे प्रत्येकाला इक्वली
जी काही अमाऊंट असेल ती आपल्याला डिस्ट्रीब्यूट इथे करायची आहे. जर आता मी याचं ऍव्हरेज समजा मी घेतलं, या वरच्या टर्मचं जर मी ऍव्हरेज घेतलं, तर माझं इथे ऍव्हरेज काय येणार आहे? 200 डिवायडेड बाय 5, म्हणजे माझा आन्सर काय आला? 40 आला. म्हणजे याचा अर्थ काय? ऍव्हरेजचा अर्थ काय? ऍव्हरेजचा अर्थ म्हणजे इक्वली डिस्ट्रीब्युशन. म्हणजे या 5 जणांमध्ये जर मला इक्वल डिस्ट्रीब्यूट करायचे असतील, तर मला प्रत्येकाला किती चॉकलेट्स द्यावे लागतील? 40 चॉकलेट द्यावे लागतील. पहिल्या कंडिशन मध्ये आपण सेम वाटणी केली होती का? नाही. काही काही जणांना जास्त चॉकलेट मिळत होती, काही काही जणांना कमी चॉकलेट मिळत होती. पण आणि दुसऱ्या कंडिशन मध्ये, केस 2 मध्ये आपण काय बघितलं? प्रत्येकाला सेम चॉकलेट मिळतात. म्हणजे हे काय झालंय? आपलं ऍव्हरेज झालंय 40. बरोबर. आता हा जो कन्सेप्ट आहे तो आपल्याला ऍव्हरेज मध्ये अप्लाय करायचा आहे. तर तो ऍव्हरेज मध्ये आपण कसा अप्लाय करणार, ते आता आपण इथे बघूया. हेच नंबर मी इथे राहू देते. समजा माझं ऍव्हरेज इथे 40. समजा मी याचं ऍव्हरेज इथे गृहीत धरलं की माझे हे जे 5 नंबर्स आहेत रॅन्डम, हे नंबर्स आहेत आणि यांचं ऍव्हरेज मला 40 असं दिलेलं आहे. तर ते काय होणार? आता पहिल्या नंबर कडे जर मी बघते, तर पहिला नंबर हा 40 पेक्षा कमी आहे. कितीने कमी आहे? -20ने कमी आहे. जे 20 जर मी त्यात ऍड केले, तर मला 40 मिळते. 30 10ने कमी आहे. 40 0ने कमी आहे. हा 50 काय होतं? 10ने जास्त होतं. हा 60 किती होतं? अधिक 20 होतं. जर आता ही जी आपण ही जी गॅप काढली आहे, -20, -10, 0, 10, 20, हे जे आलं, याला मला काय करायचे? डेव्हिएशन मेथड अप्लाय करायची. डेव्हिएशन मेथड म्हणजे काय? की ही जी गॅप आली आहे याची ऍडिशन मला करायची आहे. म्हणजे ती काय होतीये? -20, -10, +0, +10, +20. म्हणजे बघा, -20 +20 कॅन्सल, -10 +10 कॅन्सल. म्हणजे माझं स्टँडर्ड डेव्हिएशन काय आलं? 0 आलं. म्हणजेच काय? मी जे आन्सर गृहीत धरलं होतं, मी जे ऍव्हरेज मनात पकडलं होतं ते बरोबर आहे. म्हणजे जेव्हा आपलं डेव्हिएशन हे 0 होतं, म्हणजे आपण गृहीत धरलेला जो काही ऍव्हरेज आहे तो करेक्ट आहे. म्हणजे काय केलं आपण? हा जे इथे तराजू तुम्हाला दिसतोय, आपण काय करतोय? डेव्हिएशन मध्ये त्याला बॅलन्स करतो आहे. आणखी एक उदाहरण आपण इथे घेऊया, त्याच्यावरनं तुम्हाला कळेल. आता इथे काय केलं? मी जी गृहीत धरलेली जो काही नंबर होता, तो माझ्या तिथे सेम आला होता. पण प्रत्येक वेळेस सेम येईल हे कशावरून ना? आता समजा जर मी एखादा नंबर घेतला, सपोज 27, 35, 42 आणि 24. हे माझ्याकडे 4 नंबर्स आहेत आणि या 4 नंबर्सचं मला ऍव्हरेज काढायचंय. तर डेव्हिएशन मेथडने मला काय करावं लागेल? एखादा नंबर मला गृहीत धरावं लागेल. समजा जर मी इथे नंबर अज्युम करते, समजा जर माझं ऍव्हरेज 30, हे माझं काय ऍव्हरेज आहे. तर आता त्यानंतर काय करणार आहे मी? या 30 ऍव्हरेज, 27 हा 30 ने कमी आहे. कितीने कमी आहे? -3 ने कमी आहे. 35 जास्त आहे, +5 ने जास्त आहे. 42 हा 12 ने जास्त आहे, म्हणजे हा +12 ने आहे. आणि 26 हा 4 ने कमी आहे. बरोबर. आता मला काय करावं लागेल? या सगळ्यांची ऍडिशन करावं लागेल. ते काय होणार? +5 -3 हे काय होणार? +2 येणार. ते +12 जसच्या तसे, -4 हे काय होणार? मायनस -3 +5 +2 होते, मायनस प्लस मायनस, म्हणून या दोघांचे काय होणार? मायनस होणार. आणि हे तसे आता प्लस प्लस काय होणार? प्लस होणार. म्हणजे ते काय होणार? 14 येणार. आणि 14 -4 काय येणार? 10 येणार. आता बघा, माझं हे जे काही माझं डेव्हिएशन आहे, हे जे काही मी तुलना एक प्रकारे करते, ते किती आहे मला बघ? 10 मिळतो. आता हे जे 10 आहे, हे मला
मग हा झिरो होतो, त्याच्यामुळे मी त्याचं डिस्ट्रीब्युशन केलेलं नाही. आता माझ्याकडे नंबर आहे, त्यामुळे मला काय करावं लागणार आहे, या नंबरला मला डिस्ट्रीब्यूट करावं लागेल. आता हा जो माझा 10 नंबर आलाय तो मला किती मध्ये डिस्ट्रीब्यूट करावा लागणार आहे, 4 मध्ये डिस्ट्रीब्यूट करावा लागणार आहे. तर मला इथे सिम्पली काय करावं लागेल, 10 डिवायडेड बाय 4 असं मला करावं लागेल. 2 पंचे 10, 2 दूने 4, म्हणजे म्हणजे माझं जे काही ऍव्हरेज आहे ते कितीने वाढणार आहे, 2.5 ने माझा ऍव्हरेज वाढणार आहे. आणि हे 2.5 काय आलाय, हा जास्तीचा पार्ट आहे. म्हणजे याचा अर्थ काय, मी जे माझं ऍव्हरेज गृहीत धरलंय ते ऍव्हरेज माझं 2.5 ने वाढवावं लागेल, जेणेकरून जे काही माझं आन्सर येईल ते त्याचं ऍव्हरेज असेल. म्हणजे 30 अधिक मला 2.5 करावं लागेल, म्हणजे माझा आन्सर काय होईल, 32.5. म्हणजेच काय, हे जे 4 नंबर्स आहे त्याचा ऍव्हरेज 32.5 आहे. पण मला सुरुवातीला माहिती होतं का की ऍव्हरेज 32.5 येणार आहे? नाही, मी एक माझा रफ अंदाज पकडला, माझा अंदाज 30 होता. मी 30 वरनं कॅल्क्युलेट केलं, तेव्हा मला कळलं की अरे, माझं 2.5 ने माझ्या इथं ऍव्हरेज वाढवलं, तर मला या 4 नंबर मध्ये त्याची इक्वल डिस्ट्रीब्युशन करता येईल. म्हणजेच काय झालं, हे 32.5 झालं. आपण कुठची मेथड लावली, डेव्हिएशन मेथड. डेव्हिएशन मेथड मध्ये आपण काय करतो, प्रत्येकाची इक्वल डिस्ट्रीब्युशन करतो. हा कॉन्सेप्ट तुम्हाला कळला असेल अशी मी आशा करते. जर काही डिफिकल्टीज असतील तर माझ्या येणाऱ्या व्हिडिओज मध्ये त्यात नक्कीच सॉल्व्ह होते. आणि जर काही डाऊट्स आले, काही प्रॉब्लेम्स आले, तर तुम्ही चॅटबॉट कमेंट बॉक्स मध्ये टाका, मी ते नक्की सॉल्व्ह करेन. माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.